नमस्कार मित्रांनो, आज आपण मकर राशीबद्दल जाणून घ्या. मकर राशीने घाई करू नका. आज तुमच्यासाठी शनिदेवाचा एक संकेत आहे, तो तुम्ही जाणून घ्या आणि महत्त्वाची शेवटपर्यंत रास माझी ऐकवा. नमस्कार. आज दिनांक 8 ऑगस्ट 2026 तुमच्यासाठी शनिदेवाची कृपा आहे आणि म्हणून तुम्ही शेवटपर्यंत रास ऐकून घ्या. चला तर जाणून घेऊया. तुम्ही जर शनी कृपा आहे तुमच्यावर, तुम्ही मकर राशीचे असाल तर शेवटपर्यंत ही रास बघा. तुमच्यावर शनिदेवाची कृपा आहे. तुमच्यावर आज महत्त्वाचं तुमच्यासाठी शनिदेवाचे काही महत्त्वाचे संकेत आहेत, ते जाणून घ्या आणि रास शेवटपर्यंत बघा. चला तर आजची रास तुमच्यासाठी खूप महत्त्वाची सांगते मी. आज शनिदेवाची आज कोणत्याही कामाची यश मिळण्याची शक्यता असल्यामुळे पैसा लत्ता तुमच्यासाठी खूप घेऊ शकतो, येऊ शकतो आणि नोकरी व्यवसायात काय घडेल ते काय नाही घडणार हे तुम्ही जाणून कुटुंबातील वातावरण तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं राहणार आहे. आज कसे राहील आणि तुम्ही तुमच्यासाठी किती महत्त्वाच्या गोष्टी करू शकता. आज कुटुंबातलं कृपा मिळण्याची तुमच्या शनिदेवाची कृपा असल्यामुळे तुम्ही आज जास्त कोणता छोटासा उपाय करून बघा. चला तर मग आज जाणून घेऊया. कोणता छोटासा उपाय आहे ते मला सांगते मी तुम्हाला. सर्वच आपण आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत जर पाहणार असाल तर तुमच्यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा आणि महत्त्व ठरू शकतो की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मकर राशीच्या लोकांसाठी खूप दिवसाचे काही काम अडकलेले असेल तर ते आज तुमचे हळूहळू होण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्ही आजचा दिवस खूप महत्त्वाचा आणि शांततेने जर घालवला तर तुमचं आजचा दिवस खूप महत्त्वाचे काम होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता स्वतःच्या मनाने जर विचार करून सगळे काम केले किंवा स्वतःच्या मनावर विश्वास ठेवला तर तुमचे काम नक्की होणार आजचे. तुम्ही जर एखाद्या कामासाठी खूप प्रयत्न करत असाल तर ते कामात तुम्ही यशस्वी होण्याची शक्यता आहे. प्रामाणिकपणे आणि शांत डोक्याने जर तुम्ही विश्वास ठेवलात तर आजचे तुमचे महत्त्वाचे काम होण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्ही डोकं शांत ठेवून जर विचार केला तर तुमच्यासाठी आजचं काम होणे खूप गरजेचं आहे. आर्थिक स्थिती तुमची आजचा दिवस पैशाच्या बाबतीत व्यवस्था आणि आवश्यकता असेल तेवढाच तुम्ही महत्त्वाचा नियोजन करून जर वापरला तर तुमच्यासाठी खूप उपयोगात आहे. अनावश्यक खर्च टाळा. तुम्ही घरासाठी किंवा एखाद्या वस्तूसाठी अपेक्षा असेल त्याच्यापेक्षा तुम्ही ते महत्त्वाचं आहे की तुम्ही तो खर्च केलाच तर तुम्हाला त्याचा मोबदला मिळू शकतो. म्हणून तुम्ही स्वतःसाठी खर्च करा, पण अनावश्यक खर्च करा. दिसतं अति खर्च म्हणजे तिथे तुमची चंचल पैशाच्या बाबतीत उलाढाल होण्याची शक्यता आहे. म्हणून कमी खर्च करा. मकर राशीच्या लोकांनी कामाच्या ठिकाणी निष्काळजीपणा करून टाळा. तुमच्या कामाची दखल घेतली जाते तरी पण तुम्ही कोणाशी विनाकारण वाद घालू नका. आजच्या दिवसात व्यवसाय करण्यासाठी आज तुम्ही जुने लोक आणि जुने तुमचे कोण संपर्क असतील त्या लोकांसाठी आज पूर्णपणे तुम्ही जर काम केलं तर आज निर्णय घेण्यापेक्षा तुम्ही महत्त्वाची कामे स्वतःच्या त्यांच्यावर विश्वास ठेवून केली तर आज तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. म्हणून तुम्ही त्या माहिती गोळा करणे आणि त्याबद्दल तुम्ही सतर्क आणि नियोजन करणे हे तुमच्या हातात आहे. प्रेम आणि नातेसंबंधामध्ये गैरसमज टाळा आणि गैरसमजसारखं वागू नका, जेणेकरून तुमच्याकडून काही चूक होऊन देऊ नका. जवळच्या व्यक्तीशी काही दिवसापासून तुमचे डोक्यात विचार आणि गैरसमज झाले असतील तर ते गैरसमज दूर करून तुम्ही त्यांच्याशी बातचीत करून बोलून चालून तुम्ही ते गैरसमज दूर करा आजच्या दिवसात. विवाहित गोष्टीच्या तुम्ही छोट्याच्या गोष्टी मोठ्या करू नका, जेणेकरून कुटुंबातील महत्त्वाचे भेद वाढवू शकतात आणि घरातलं कलह शांततेने राहण्यासाठी तुम्ही मतभेद दूर करा. कुटुंबामध्ये एखाद्या महत्त्वाच्या विषयावर तुम्ही बोलू शकता. छोट्या
वस्तूपासून एखाद्या व्यक्तीला तुमची गरज पडू शकतात कुटुंबामध्ये, तर तुम्ही त्यांना हेल्प करा, मदत करा, जेणेकरून तुम्हाला पण समाधान आणि त्यांना पण समाधान वाटू शकतं. घरातील ज्येष्ठ व्यक्तीला तुमची मदत पडू शकते, म्हणून तुम्ही त्या व्यक्तीशी नीट आणि प्रामाणिकपणे कुटुंबामध्ये बोललास तर तुमचे एखाद्या व्यक्तीला तुमची मदत पडू शकते, म्हणून तुम्ही शांततेने आणि मनाने एकदम सौम्य राहा, की जेणेकरून तुमचं मन त्या व्यक्तीशी चांगलं राहू शकतं. कुटुंबात वेळ देणं आज तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकतं, कारण तुम्ही आज मन शांत ठेवलं, एखाद्या गोष्टीत तुम्ही कृतज्ञता न बाळगता सगळ्यांशी नीट वागलं तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आजची दिनचर्या आज स्वतःच्या शरीरावर, आज स्वतःच्या विचारावर आणि स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवा, जेणेकरून तुम्ही आजच्या दिनचर्येत तुमचं हेच सांगितलेलं आहे की स्वतः आरोग्याकडे लक्ष द्या आणि स्वतः महत्त्वाची कामे करा. दिनचर्या अशी काही खात्री जाणवत असते की तुम्ही स्वतःसाठी खूप महत्त्वाची कामे करू शकतात. त्यामुळे स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. आरोग्याकडे अतिरिक्तपणा वेळेवर पुरेशी झोप झोप घ्या, विश्रांती घ्या आणि काही खाण्यात बाहेरचं खाण्यात वेळ वाया घालवू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या, हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. शनिवारचा उपाय तुमच्यासाठी आजचा खूप महत्त्वाचा आहे. आज शनिवार असल्यामुळे शनिदेवाची कृपा तुमच्यावर असणार आहे. आज तुम्ही शनिदेवाचं मंदिरात जाऊन खूप महत्त्वाचं काम करा, जेणेकरून आजच्या शनिदेवाच्या मंदिरात जाणं खूप गरजेचं आहे. आज शनिवार असल्यामुळे तुम्ही खूप महत्त्वाची कामे करू शकता. सकाळी व संध्याकाळी श्रद्धेने ओम श्री शनीश्वराय नमः मंत्र म्हणू शकतात आणि शक्य असल्यास गरजू व्यक्तींना तुम्ही आज खूप मदत करू शकता. गरजू व्यक्तींना तुम्ही दान केलं ना, आजच्या दिवस अन्नदान करा किंवा आवश्यक वस्तू दान करा, तुमच्यासाठी खूप लाभदायक आणि महत्त्वाचं असू शकतं आजच्या दिवसात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रामाणिकपणा. आणि तुम्हाला एक सांगते, प्रामाणिकपणा, संयम बोलण्यात ठेवलं की तुमचं महत्त्वाचं काम होऊ शकतं. आणि दुसऱ्यावर अन्याय होऊन देऊ नका. तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ही शनिदेवाची तुमच्यावर कृपा आहे. शनिदेवाची उपासनेची आणि खरी भावना हीच असते आहे. आजचा शुभ रंग निळा किंवा काळा. शुभ अंक तुमच्यासाठी 8 आहे. तुमची म्हणजे आजची दिशा ठरवली तर तुम्ही ठरवलं तर पश्चिम दिशेला खूप महत्त्व आहे. आज तुम्ही जर मनावर घेतलं तर शनिदेवाचा हा मंत्र जर केला, ओम शनीश्वराय नमः किंवा ओम शनीश्वराय नमः असा मंत्र जर केलास तर तुम्हाला खूप महत्त्वाची आणि तुमचे महत्त्वाची कामं आज तुम्ही मनातून पूजा केलीस तर आज खूप महत्त्वाची कामं होण्याची शक्यता आहे. शेवटचा संदेश मकर राशीच्या लोकांना, आज तुम्हाला एक संदेश आहे. तो संदेश असा आहे की आजचा दिवस तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगत आहे की चांगली शिकवण आहे. घाई करू नका आणि प्रयत्न सोडू नका, जेणेकरून तुमचे महत्त्वाची कामे तुमच्याकडून होऊ शकतात. आणि काही गोष्टी उशिरा झाल्या तरी चालू शकतात, पण योग्य वेळी मिळतात. ही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. योग्य वेळेस तुमच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार. शनिदेवाचे चरणी प्रार्थना करा आणि बोला, हे शनिदेव, माझ्याकडून काही चूक झाली असेल, आजूबाजूने काही महत्त्वाचं वाईट बोललं गेलं असेल किंवा झालेली चुका मला क्षमा कर आणि काही मला योग्य मार्ग दाखव. त्याच्यामुळे मी आज तुमच्याकडे नतमस्तक ठेवते. तुमची बुद्धी आणि माझं मन शांत ठेवा, जेणेकरून मी तुमच्यासाठी खूप शनिदेवाचे चरणी मन मस्तक ठेवा आणि शनिदेवाला बोला, देवा शनिदेवा, माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा. मी कुणाबद्दल वाईट विचार मनात आले तरी मला क्षमा करा. काही चुकत असेल तर माझ्या पोटात झाला. म्हणून आजचा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा संदेश आहे. महत्त्वाचा असा संदेश आहे की आज तुम्ही मंदिरात जा आणि काळे तीळ शनिदेवाला तेल अर्पण करा आणि रुईची पानं असेल तर ते हनुमंताला अर्पण करा किंवा आणि हनुमंताचा पण मंत्र म्हणा, शनिदेवाचा पण मंत्र म्हणा, जेणेकरून दोन्ही तुमच्यापर्यंत पोचेल. शनिदेवापर्यंत तुमची ही भावना पोचू शकते. जर तुम्हाला रास आवडली असेल तर माझ्या राशीला सबस्क्राईब करा, लाईक करा
आणि मायाभंग चॅनल आहे, त्याला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा आणि शेअर करा. जय शनिदेव. श्री स्वामी समर्थ. आज तुम्हाला एकच सांगते टिप म्हणून. ही टिप अशी आहे, हे राशी भविष्य तुमच्यासाठी आधारित सामान्य लोकांसाठी आणि सामान्य स्वरूपाचे आहे. मार्गदर्शन आणि निश्चितपणे भविष्यवाणी मानून घेऊ नये. हे त्याच्यासाठी समक्ष आहे.